आता बघूयात इतर काही जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। उष्णतेच्या लाटेमुळे धरणातील पाणीसाठ्यात घट। राज्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी 28.6% पाणीसाठा। राज्यात चिंतेचं वातावरण। बीड जिल्ह्यात अवकाळीचा फटका। मागच्या महिन्यात झालेल्या पावसानं फळबाग आणि पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। नांदेड जिल्ह्यात उष्णतेच्या झळा। 42°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद। उष्णतेनं पीक करपण्यास सुरुवात। परभणीमध्ये धरणातील पाणीसाठा चिंताजनक। येलदरी जलाशयात केवळ 30% पाणी। नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट। उद्या होणाऱ्या मतदानासाठी गाव गाठण्यास चाकरमान्यांची सुरुवात। सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जाणाऱ्या गाड्या फुल। बार्शी तालुक्यातील रातंजन ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा। बेकायदेशीर खडी क्रशरवर कारवाई करण्याची मागणी। शासकीय कार्यालयाला तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप। वाशिम जिल्ह्यात शेतपाणंद रस्त्याची कामं संथ गतीनं। वेगवेगळ्या टप्प्यात 226 शेतपाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी। मात्र कामं संथ गतीनं सुरू असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाचं काम वेगानं सुरू। 45 दिवसात मंदिरातील कामं पूर्ण करण्याचं नियोजन। मे अखेरपर्यंत विठ्ठलाचं दर्शन पूर्ववत करण्याची तयारी। गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा कट उधळून लावला। टिपागड पहाडीवरून आयडी ब्लास्ट जप्त। 6 प्रेशर कुकर, इंडोनोटर्स आणि स्फोटकं, गन पावडर जप्त। गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई।